आता विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये आले खरे, पण त्यांनी समोरासमोर येऊन सुद्धा एकमेकांना टाळलं। त्याचं झालं असं की विधान परिषदेतनं निवृत्त होत असलेल्या आमदारांचं फोटो सेशन सुरू होतं। यावेळी मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्री, अध्यक्ष, सभापती उपस्थित होते। तिथे उद्धव ठाकरे फोटो सेशनला पोहोचले। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना नमस्कार केला। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना बसण्याची विनंती केली, पण मुख्यमंत्र्यांच्या शेजारी राम शिंदे आणि एकनाथ शिंदे उभे होते। शिंदेंच्या बाजूची खुर्ची रिकामी होती, त्यामुळे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणार का याकडे सर्वांच्या नजरा होत्या। दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या शेजारी बसण्याचा आग्रह केला, मात्र उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंनाच शिंदेंच्या शेजारी बसण्यास सांगितलं। त्यामुळे दोन्ही नेत्यांनी शेजारी बसणं जरी टाळलं असलं तरी दोन्ही नेते एकाच फ्रेममध्ये कैद झाले। आता पाहूयात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रंगलेल्या शाब्दिक जुगलबंदीची बातमी। 3 वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यापासून दोघांमधला विस्तव काही जात नाहीये। तर विधान परिषदेत दोन्ही नेते समोरासमोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांवरती जोरदार वार प्रहार केले। निमित्त होतं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभात भाषणाचं। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दानवेंचं कौतुक केलं, पण शिंदेंनी मात्र दानवेंचं कौतुक करताना नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला। यावेळी उद्धव ठाकरेंनी सुद्धा विधान परिषदेत उपस्थित असताना सोन्याच्या चमच्यावरनं शिंदेंनी मारलेल्या टोल्याला सणसणीत उत्तर दिलं। एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे। पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। एक मोठी बातमी आहे। मुंबईच्या आझाद मैदानावरती राज्यभरातल्या महिला परिचारिका एकवटल्यात। त्या चांगल्याच आक्रमक झाल्यात। आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी राज्यभरातील महिला परिचारिका मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनासाठी दाखल झाल्यात। मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यभरातील परिचारिका आक्रमक झाल्यात आणि या आंदोलनात सरकारी रुग्णालयातील हजारो परिचारिका सहभागी होत आहेत। हसन मुश्रीफ यांच्यासोबतची चर्चा असफल ठरल्यामुळे काम बंद आंदोलन त्यांनी पुकारलंय। 7व्या वेतन आयोगात स्टाफ नर्सेसची झालेली उपेक्षा आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या केल्यामुळे नाराजीचं वातावरण सध्या निर्माण झालंय। नागपूरसह विदर्भातील परिचारिकांचं आज काम बंद आंदोलन आहे आणि नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिकांचं हे काम बंद आंदोलन असून नागपूर जिल्ह्यातील 1000 पेक्षा जास्त परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। परिचारिकांच्या या आंदोलनामुळे रुग्णसेवेवरती परिणाम झालाय। नर्सिंग अलाउन्स, जुनी पेन्शन या मागणीसाठी आज हे आंदोलन केलं जात आहे। नर्सेसची खासगी भरती बंद करण्याची मागणी सुद्धा या परिचारिकांची आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातनं आपल्या सोबत आहेत। आपण माहिती घेऊयात परिचारिकांच्या आजच्या काम बंद आंदोलनाची काय मागण्या आहेत त्यांच्या। उदय, नक्कीच नागपूरमधल्या मेडिकलमध्ये सुद्धा आपण उपस्थित आहे आणि या मेडिकलमध्ये आपण पाहतोय की इथल्या ज्या नर्सेस आहेत, परिचारिका आहेत, त्यांनी जे आहे ते काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या ज्या काही न्याय हक्क मागण्या आहेत त्या सरकारकडून पूर्ण करण्यात याव्या, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका जी आहे ती परिचारिकांनी घेतलेली आहे। जुनी पेन्शन असेल किंवा नर्सेस खाजगी कंत्राटी तत्वावर नर्सेसची भरती असेल, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। आपल्यासोबत या परिचारिका आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। मला सांगा, आज कशा पद्धतीचं तुमचं आंदोलन आहे, तुमच्या काय मागण्या आहेत? आमचं महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आजपासून आमचं काम बंद राज्यव्यापी महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन आहे
आणि आमच्या प्रमुख मागण्या आहे कंत्राटीकरण बंद करण्याची मागणी आहे आमची, कारण आउटसोर्सिंगचं लेटर मागच्या महिन्यात निघालं, आम्हाला ती नको आहे, ते रद्द करायचं आहे. दुसरी मागणी आमची 7व्या वेतन आयोगामध्ये जी वेतन त्रुटी होती ती दूर करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर 100% कायमस्वरूपी पदभरती व्हावी, पदनिर्मिती व्हावी, कारण मनुष्यबळ हे अपुरं पडत आहे, तर ती 100% कायमस्वरूपी पदभरतीची आम्हाला अत्यंत गरज आहे. त्यानंतर नर्सिंग अलाउन्स आम्हाला मिळाला पाहिजे, केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला आमचे भत्ते मिळाले पाहिजे, ज्यामध्ये MGP भत्ता येतो, ज्यामध्ये नर्सिंग अलाउन्स येतो, ज्यामध्ये वॉशिंग अलाउन्स येतो, धुलाई भत्ता येतो. हे आर्थिक मागण्या आमच्या ज्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, त्या प्रलंबित मागण्यांचा विचार शासन का करत नाही हे आम्हाला कळत नाही आहे. मला सांगा, आधीच नर्सेसचा तुटवडा, त्यात तुम्ही आंदोलन कराल तर रुग्णसेवेवर याचा परिणाम होणार नाही? शासनाला आम्ही आधीच कळवलेलं आहे, सगळीकडे लेटर्स गेलेले आहे, आता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं असं आमच्याकडनं अपेक्षित आहे की त्यांनी आधीच विचार करायला पाहिजे जेव्हा आम्ही स्ट्राईकचं लेटर सगळ्यांना दिलेलं आहे. तर बरं, सरकारसोबत काही चर्चा झालेली आहे का या सगळ्या? जर सरकारने आज तुमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर उद्यापासून तुमच्या आंदोलनाची कुठली दिशा असेल? सरकारने जर आज आमची दखल घेतली नाही, सकारात्मक आम्हाला त्याची बाजू हवी आहे, जर सकारात्मक घेतली नाही तर उद्यापासून आमचं काम बंद बेमुदत संप राहील. आम्ही त्याचं ऑलरेडी इंटिमेशन दिलेलं आहे, तर आम्ही आशावादी आहोत. आम्ही विचार करतो की सरकार आम्हाला सकारात्मक काहीतरी बदल करेल. सरकारला काय अडचणी आहे? तुम्ही जेव्हा एवढ्या महत्त्वाच्या सेवा देतात तर सरकारला तुमच्या मागण्या मान्य करायला काय अडचणी आहेत? सरकार आता हे का मान्य करत नाही आहे हे आता आम्ही पण सांगू शकत नाही. आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत, आमच्या संघटनेने निवेदनं दिलेली आहे, तरी हे सरकार हेतू पुरस्पर करत आहे असं आम्हाला तरी निदर्शनास येत आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय की हे काम बंद आंदोलन आज सुरू झालेलं आहे. आज दिवसभरात जर या सगळ्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर उद्यापासून जे आहे ते बेमुदत काम बंद आंदोलन या नर्सेसकडून पुकारलं जाणार आहे. नागपूरच्या या मेडिकल कॉलेजचा जर विचार केला तर मध्य भारतातले अनेक रुग्ण जे आहेत ते इथं उपचारासाठी येतात आणि जर नर्सेसच जर ड्युटीवर नसेल तर इथली आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नी सरकारकडून आता काय तोडगा काढला जातो हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची एक महत्त्वाची बातमी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आलेत. यासाठी त्यांनी आमदारांच्या विभागनिहाय बैठकांचा धडाका लावलाय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रानंतर विदर्भातील आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतात. काय करतात हे महत्त्वाचं आहे. त्याचसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. नवी मुंबईतील सिडकोच्या कामांवरून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तीव्र नाराजी नोंदवली. उरण पनवेल या भागात पाणी पुरवठ्याकडे सिडकोकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिक आमदारांनी केलाय. अनेक वेळा तक्रारी केल्या जातात पण अधिकारी दुर्लक्ष करतात. असं सुरू राहिलं तर आम्हाला एक दिवस आमदारकी सोडावी लागेल असं म्हणत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उद्विग्न भावना व्यक्त केल्या. दरम्यान 2 महिन्यांमध्ये टेंडर काढा, अन्यथा पुढील अधिवेशनामध्ये सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आदेश उदय सामंत यांनी दिले आहेत. सिडकोच्या कारभारावर आमदार नाराज आहेत. प्रशांत ठाकूर यांनी तीव्र नाराजी नोंदवली. अधिकाऱ्यांवर मुजोरीचा आरोप केला. सिडकोचा कारभार हा संथगतीनं सुरू आहे आणि गैरप्रकार सुरू आहेत. उरण पनवेलच्या पाणी पुरवठ्याकडे सिडको दुर्लक्ष करते आहे अशा तक्रारी प्रशांत ठाकूर यांनी केल्या. त्यांनी नाराजी नोंदवली. आम्हाला आमदारकी सोडावी लागेल जर असंच होत राहिलं तर, इतकं टोकाचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यावर दखल घेतलेली आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी.